गणेश देवा श्री 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 गणेश देवा। नमस्कार माणिक बाबांना जाऊन सांगा एवढा माझा नमस्कार माणिक बाबांना जाऊन सांगा एवढा माझा नमस्कार माणिक बाबा। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। माझे गरुड ध्वजा तुका मने संत गरुड ध्वजा संत पूजेचे मैमान ब्रह्मा विष्णू करतील मन। देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म श्री गणेशाय नमः। श्री माता पिताय नमः। श्री गुरुदेवाय नमः। श्री सद्गुरु श्री गणेशाय नमः। श्री माता पिताय नमः। श्री गुरुदेवाय नमः। श्री सद्गुरु मंत्रमलं गुरुवाक्यं मोक्षमलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री
आप जैसे कहें गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव मंत्रमदं गुरु तस्मै श्री गुरुदेव नमः। श्री गणेशाय नमः। सद्गुरु जगन्नाथ महाराज की सद्गुरुनाथ महाराज की जय। स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळत्सुविनायकस्वधमणे चिन्तामणि परम पूज्य माणिक स्वामी महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री गगनराम महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री गगननाथ महाराज की जय। पूजनीय श्री महाराज की जय। गुरु
गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाई माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हीच आता उपासनेला दुडचाल व्हावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगी वैगाल व्हावे सर्वामुखी मंगल बोलवावे ओम सद्गुरु माणिक बाबाय नमः। ओम सद्गुरु धर्मराज बाबाय नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदितो ज्ञानराजा सुपात तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओ सद्गुरु नमः। ओम सद्गुरु नमः। ओम सद्गुरु रूपाय नमः। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। बोला सर्वांनी जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। यजमान नंदू मामा यांच्याकडे यज्ञाचं नामस्मरण कार्य त्यांच्याकडे आलेले आज शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा असतो आणि आज हा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस। जागेगा सो पाएगा सोएगा सो खोएगा या उक्तीप्रमाणे आपण जागे आहोत का झोपलेला आहोत? जागा कोणाला म्हणतात आणि झोपलेले कोणाला म्हणतात? आपण तर संसार करत करतच या मायाजाळामध्ये आपण झोपलेलेच आहे। जाग कधी होणार? तुम्ही म्हणाल तर आम्ही जाग बसलेले प्रवचनात महाराज असं का बोलता तुम्ही? हो बोलतो मी तुम्हाला। आपण झोपलेले आहोत जोपर्यंत मायाचा ममत्वाचा पडदा जो आर आलेला आहे तो पडदा जर बाजूला झाला नाही तर आपण जागे नाहीत, झोपलेलो आहोत। मग सद्गुरू आपल्याला वारंवार सांगतात, सद्गुरू आपल्याला हुशार करतात, तरी सुद्धा आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही।
सद्गुरूंचं आपण त्यांचे लेकर, सद्गुरू आई आहे. आईची उपमा फार मोठी आहे, त्याच्याहून सुद्धा सद्गुरूंची उपमा फार मोठी आहे. गगनाहून वाढ तुझे नाम देवा. नाम कसे गगनाहून वाढे, तसं सद्गुरूंची सुद्धा उपमा असते. अशा या रममय वातावरणामध्ये आनंदमय सोहळा आज संपन्न होत आहे आणि त्या संपन्न कार्यामध्ये आपण सर्वच माडकरी, टाळकरी, वारकरी, पाहुणे रावडे, पंचकृषी तिथे आलेले सर्व यजमान सर्वच त्यांचे नातेवाईक वगैरे जे असतील त्यांनाही सर्वांनाच माझा हरिओम. मामांचा खूप दिवसापासून त्यांची तळमळ होती कार्यक्रमाला. बऱ्याच ठिकाणी ते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. याही कार्यक्रमाचे त्यांनी त्यांच्याच घरी योग आला. बरेच अडचणी असतात, अडचणीतून सावरत सावरत या ठिकाणी ते पोचले. सद्गुरूंचं कार्य म्हणजे एक आगळं वेगळं थोर असं कार्य असतं. आपण कार्य असतो करतो, पण नेमकं कसं कार्य करतात. महाराज आले का त्यांना घरी घेऊन चहा वगैरे जे असतं ते दर्शन वगैरे पूजा पाद्य आपण करत असतो नेहमीप्रमाणे. परंतु संतांचं कार्य वेगळं असतं. संत हे आपल्याला बोध देतात, ज्ञान देतात, देवाकडं जाण्याचं मोक्ष गतीचा मार्ग सांगतात. आपल्याला मोक्ष हवा की नाही, या कलियुगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये आपल्याला सद्गुरू करण्याची गरज काय. गुरु तर अनेक असतात. एखाद्यांचे आई वडील असतात, ते म्हणतात की गुरु कशाला करायचं, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपण गुरु करायचा नाही, असं बऱ्याच तरुण पिढी असं म्हणतात. परंतु या मृत्यूलोकाला एकमेक येण्याचे कारण म्हणजे भगवंत सद्गुरू असतात. सद्गुरू असे असतात की ते आपल्याला देवांकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. डायरेक्ट असे नसतात. म्हणून सद्गुरूंचं फार अग्रगण्य एकमेव संत हे परोपकारी असतात. आपण परोपकारी नसतो. झाड हे सुद्धा परोपकारी असतात. नदी सुद्धा परोपकारी असते. फळं फुलं सुद्धा परोपकारी असतात. संत सुद्धा त्या उपमामध्ये येते की संत सुद्धा हे परोपकारी असतात. आपलाच एवढाच बाम असतो की आपण परोपकारी करत नाही, इच्छा ठेवून कार्य करतो. आपण देवांचं कार्य करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला इच्छा ठेवून कार्य करतो. मला काहीतरी प्रगती हवी संसारात, मुलांचं लग्न जमावं, एक बंगला, एक गाडी, असं सर्व आनंद जीवन आपल्या संसारामध्ये असलं पाहिजे असं आपली इच्छा असते. संसारात
जे इच्छा ठेवून कार्य करतात ते सिद्धीत जात नसतं. आपण इच्छा ठेवून कार्य करतो. म्हणून आज जो कार्यक्रमाला आपली उपस्थिती दिसते, 3.5 दिवसाचा कार्यक्रम, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते चतुर्थीला कार्यक्रम एक चौगाव, सैनिकडा तालुका, चौगाव बुद्रुक या गावामध्ये संपन्न झाला. परत कार्यक्रमाचा योग तुमच्या बायगाव दोंदे या ठिकाणी योग आला. पुढच्या वर्षाला सुद्धा जे यजमान असतील, सकाळी त्यांचं नाव ज्यांची इच्छा असेल पुढच्या वर्षाचा कार्यक्रमाचा प्रसाद घ्यायचं. म्हणून साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा असं म्हणते. पहाटे स्वप्न पाहिले दौलत बाबांच्या चरणी फुले वाहिले, दौलत बाबांच्या चरणी फुले वाहिले. स्वप्न पडले मला ते मी सांगू कसे, बाबा आले अचानक घरी असे. स्वप्न पडले मला ते मी सांगू कसे, बाबा आले अचानक घरी असे. येता जवळ ते माझ्या उभे राहिले, येता जवळ ते माझ्या उभे राहिले. त्यांच्या चरणावरी मी फुले वाहिले, त्यांच्या चरणावरी मी फुले वाहिले. आज पहाटे पहाटे स्वप्न पाहिले दौलत बाबांच्या फुले वाहिले, दौलत बाबांच्या चरणी फुले वाहिले. उभा राहुनी बाबांना प्रणाम करी, उभा राहुनी बाबांना प्रणाम करी. हात ठेविला बाबांनी शरीरावरी, हात ठेविला बाबांनी शरीरावरी. दुःख माझे हो त्यांना सांगितले, दुःख त्यांचे हो त्यांना सांगितले. त्यांच्या चरणावरी मी फुले वाहिले, त्यांच्या चरणावरी मी फुले वाहिले. आज पहाटे पहाटे स्वप्न पाहिले दौलत बाबांच्या चरणी फुले वाहिले, दौलत बाबांच्या चरणी फुले वाहिले. इच्छा माझी हो बाबा केली पुरी, इच्छा माझी हो बाबा केली पुरी. झाले उपकार तुमचे या दासावरी, झाले उपकार तुमचे या दास मंगल बाबाने गुण गायले, दास मंगल बाबाने गुण गायले. त्यांच्या चरणावरी मी फुले वाहिले, त्यांच्या चरणावरी मी फुले वाहिले. आज पहाटे पहाटे स्वप्न पाहिले दौलत बाबांच्या
चरणावर फुले वाहिले दौलत बाबांच्या चरणावर फुले वाहिले सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वप्न पाहिले दौलत बाबांच्या चरणी फुल वाहिले देवा अंती देते म्हणून अंती देते म्हणून देत बाबा सोमसिद्धी देऊनी सोमसिद्धी देऊनी घडवशील बाबा एक एक वर पाय ठेवायचं जायचं शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद श्री गणेशाय नमः श्री माता पिताय नमः श्री गुरुदेवाय नमः श्री सद्गुरुभ्यो नमः गुरु श्री गुरुपदम तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु माता पिता स्वामी माणिकराव महाराज की सद्गुरु दौलतराव महाराज की परम पूज्य धर्मराज महाराज की पूजनीय कंठी जळके माळ कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती होती राजमूर्ती दर्शन मात्रे मान चरणी मात्रे मान कामना तुझी जय देव कलिका परा तुझ गौरी कुमारा चंदनाची मोठी कुंकुम केशरा हिरे जैन मुकुर शोभरा जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती राजमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव तांबर परिवर वंदना सरसोन वक्र तुंग श्रीनयना दास रामाचार वटवाये सजना शंकर की बावारे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना तीर्थराज रामेश्वरी तापी गिरणा संगमे गुरु कृपा पुण्यधारी सोहम ज्योत उजळी पार केला तापी पूर आरती गुरु राजा माणिक स्वामी समर्थ भक्त काम करू देवी आरती गुरु राजा निज नाम जया
लीले गुरु कृष्णानंद बळे आरती गुरु राजा मानी स्वामी समर्था भक्त मग आरती गुरु राजा नमी तो तव चरणी आनंदाचे निधान गुणानंद गुरु द्यास पाय कृपेची आस आरती गुरु राजा मालिक स्वामी समर्था भक्त कामक पदूम पेरी नाची आस आरती गुरु राजा जय मन पवनाचे मेरोली साधुन पूरमसी साधुन पूरमसी राजयोगी गोसावी राजयोगी गोसावी समर्थ जोशी जय देव जय गुरुदेव जय जय निर्गुण सद्गुरु तू अंतर्यामी ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जय दौलत स्वामी जय देव जय गुरुदेव चवती तुझ देवा चवती तुझ देवा अंकी नेते म्हणून अंकी नेते म्हणून घेतो विरावा वृद्धी तन्मय होता न लगे हटवावा न लगे हटवावा सोहम सिद्धी देऊनी सोहम सिद्धी देऊनी मिळवती मिळवावा जय देव जय गुरुदेव जय जय निर्गुण सद्गुरु तू अंतर्यामी ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जय दौलत स्वामी जय देव जय गुरुदेव या करतो की होशील दाता तू आमचा राजा तू आमचा तुझ्या सते भक्ता तुझ्या सते भक्ता गाडन काळाचा प्रसन्न होऊन देवा नामाचा देवा नामाचा नाम स्मरणे रागाची नाम स्मरणे रागाची अनुभव संवादा जय देव जय गुरु जय जय सद्गुरु ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जय दौलत स्वामी जय देव जय गुरुदेव धरणी देवनी माता मागत गुरु भजन
जय देव जय गुरुदेव ओम वसुदेव सुतं देव पंकचाणूरमोदनं देवती परमानन्दे मुखं करोति वाचालं पंगुलंघे गिरिया यत्कृपां नमामि वन्दे परमानन्दं पात्रीराजप्रचालवामे बुधे संसासी सदा सत्कर्मे योगे वैगालवावे सर्वामति मङ्गलम् सर्वत्र सुखिनः सर्वत्र सर्वभद्राणि हरि ओम
भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तहान भूक हरली, शाळा शिकताना तहान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. पंढरीनाथ काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ. नेसाला मलिन चिंगोटी, हातामध्ये घेतली काठी, कोंगडी लावली पाठी, करी जव्हार दरबारात, झाला मार पंढरीनाथ. करी जव्हार दरबारात, झाला मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला मार पंढरीनाथ. मुंडाशात बांधली चिठ्ठी, दुरून फेकी जगजटी, मुंडाशात बांधली चिठ्ठी, दुरून फेकी जगजटी. दामाजीने जिंकली पोटी, त्याचा दाम घ्यावे पदरात, दामाजीने जिंकली पोटी, त्याचा दाम घ्यावे पदरात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, काय सांगू देवा तुझी मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. कळ काळा वाचल्या मोरा, कळ काळा वाचल्या, याची मोजून पावती करा, याची मोजून पावती करा. मोऱ्या बघून चमकल्या नजरा, मोऱ्या बघून चमकल्या नजरा, शागाली बोटी तोंडात, झालं मार पंढरीनाथ. शागाली बोटी तोंडात, झालं मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झालं मार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला महार पंढरीनाथ. काय सांगू देवा तुझी मात, झाला महार पंढरीनाथ. रघुनाथ महाराज तुम्ही संत जन, कृपाळू सजन, तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे माझ, एवढे कृपादान तुमचे माझ, तुमचे माझ. आठवण तुम्ही जावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. किव माझी सांगा काकुळती, किव माझी सांगा काकुळती, काकुळती. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. अनाथापराधी पतित आगळा, अनाथापराधी पतित आगळा. परिपाय वेगळा नका करू, परिपाय वेगळा नका करू, नका करू.
आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. किंवा माझी सांगा का कुळती, किंवा माझी सांगा का कुळती, का कुळती. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही रविल्यावरी, तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही रविल्यावरी. मग बुधहारी उपेक्षून, मग बुधहारी उपेक्षून. आठवण तुम्ही, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. किंवा माझी सांगा का कुळती, किंवा माझी सांगा का कुळती. आठवण तुम्ही, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. याची दान देगा देवा, याची दान देगा देवा. तुझा विसर नावावा, तुझा विसर नावावा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. येत माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी. न लग मुक्ती धन संपदा, न लग मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. एक माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन. नवमी पर्यंत जे नाम नाही, 10वी पर्यंत झालेलं नामजप सुरू करणे. नवमी हा गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. सदा सर्वदा योग तुझ्या घडावा, तुझे कारणे दे माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणीच आता. ओम सद्गुरु दौलत बाबाय नमः. ओम सद्गुरु माणिक बाबाय नमः. ओम सद्गुरु धर्मराज बाबाय नमः. सब संतन की जय. म्हणून अशा संतांच्या सोहळ्यात आपण सहभागी होणं गरजेचं आहे. पालखी निघते सकाळी 7 वाजता गावात. त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये आपण आनंदाने नटून थटून आपल्या सद्गुरूच्या पालखीच्या पुढे आपण नाचत गाजत आपण गावात जायचं असतं. सडा रांगोळ्या, लहान मोठे थोर भेद नसतो. संतांच्या सोहळ्यात भेद नसतो. यारे यारे लहान थोर, इथे आहे सकळांचा अधिकार. म्हणून असं नसतं
मोठे आहेत लहान नको, लहान आहेत तर मोठे नको, कोणी असू द्या, दुसऱ्या संप्रदायाचे असू द्या, कोणी असू द्या, मारकरी असू द्या, टाळकरी असू द्या, वारकरी असू द्या, का राजकारणातले असू द्या, संतांपुढे सर्व लहान असतात. म्हणून तिथं असा गोजीरवाणा असे संतांची लेख मी संतांची कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना पहिले जो आरती आपही गावे आपही आप तेज समावे आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना दूसरी जो आरती भाव नहीं दूजा एक पलक में साहिब सरजा आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना तीसरी जो आरती त्रिभुवन से न्यारो गगन मंडल में नाव समारो आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना चौथी जो आरती 11 दारो ओम सोम बाजू नगारो आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना पांचवी जो आरती उन्मुन मुद्रा एक गुरु की है अचल मुद्रा आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना सातवी जो आरती त्रिकूट स्थानम ओम सोम त्रिगुण ज्ञानम आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना नववी जो आरती ब्रह्मा रुद्र निर्गुण रूपम निराज्ञानम आरती सद्गुरुनाथा निरंजन कांता निरंजना भवभयहरणा जगत उदरना आरती निरंजना सद्गुरुनाथ महाराज की जय, दौलत बाबा की जय, मानिक बाबा की जय, धर्मराज बाबा की जय, सर्व संतन की जय. वास्तुशांती निमित्त महाराजांच्या आज्ञेप्रमाणे नवग्रह यज्ञ कार्यक्रम नामजप यज्ञाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो त्यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न झाला. त्याला आपण सगळे गुरुबंधू भगिनींनी जी आपली शरीराची आणि मनाची जी साथ दिली त्याबद्दल माझ्या कुटुंबाकडून माझ्याकडून काही तुमच्या सेवेमध्ये कमतरता झाली असेल तर मी क्षमा मागतो आणि माझ्या कुटुंबाकडून काहीतरी चुकलं असेल किंवा ओघात कोणाला काही कमी जास्त बोललं गेलं असेल ते तुम्ही सद्गुरू चरणी अर्पण करून द्यावे. मला जी संधी दिली महाराजांनी त्या संधीचा उपयोग काय करावा
ही माझी तळमळ आहे. माझं तळमळीतलं भाग सर्वांच्या डोक्यात जावा, सर्वांच्या मनात जावा, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं भलवण्याची इच्छा मी रात्रंदिवस हीच तळमळ करतो. एक दिन तो हम चला जाएगा, एक दिवस जाणारच आहे. देह जाईला याशी काळोबा खाईल, याला काळ खाणार, पण मागे काय उरणार जे केलं असेल. आता महाराज सांगतात ना, आपा असे तर आपा तसे, आपा तसे. आता त्यांच्यामुळे का माझ्यामुळे गुरुची संगत झाली म्हणूनच झालं नाही एवढं. म्हणून धन्यवाद आहे की आपली स्तुती गुरु करतो. चला ठीक आहे. आता या सर्व गोष्टीला कारणीभूत कोण आहे? इथे तुम्ही आलात का? कशा करता आलात तुम्ही? कोणी बोलवलं तुम्हाला? त्या माणसाचं पहिल्याने वर्णन करावं. कशा करता? त्या नंदू मामा म्हणा, पैठणकर म्हणा, त्यांना अनेक नाव आहेत. तर त्यांनी जर हा सोहळा इथे आयोजन केला नसता, महाराज आले नसते, एकरुखे आले नसतील, बामणगाव आलं नसतं, 5 डिव्हिजन आलं नसतं, विठेवाडी आले नसते, आणि गावाचे लोक आले नसते. मग यांचं दर्शन कसं झालं असतं? मला पहिल्याने धन्यवाद पैठणकरांना, धन्यवाद. का तर तुम्हाला धन्यवाद का सांगतो? ते तुमच्या मुखाने घरी काय करतात माहित नाही, पण इथे आल्यावर समजतं की एवढे हरिभक्त आहे, एवढे गुरुमार्गी लोक आहे, एवढ्यांना अनुग्रह घेतलाय, एवढं नामस्मरण करता. का? नामस्मरणाशिवाय इथे नाम जपाला बसता येत नाही. सद्गुरु शिक्का भाग पडे ब्रह्मदिका. धाक सुद्धा देवाला, ब्रह्माला धाक पडेल असा शिक्का तुमच्यावर नामाचा, गुरुचा पडलेला आहे. म्हणून तुम्हाला इथे नामाची संधी भेटते. आता बाकीच्या गोष्टी कशा आहे? अर्जुनाला भगवंत काय सांगत होते? ज्ञान, कर्म आणि भक्ती 3 प्रकारचं वर्णन करताना, ज्ञानाच्या नादी लागू नका, कर्मकांडाच्या नादी लागू नका, भक्तीने काय करा? फक्त मला समर्पण करा, काहीच करू नका. सोपी गोष्ट आहे. देवाला अर्पण करायचं, आपलं काहीच नाही. तुम्ही सांगा, हे सर्वांना माहित आहे, तरी पण माझं का म्हणतो हेच माझं डोकं चालत नाही. एखादी शेतकऱ्यांनी सांगावं, मी बिगावर जमीन म्हणा आजला पडला आणि बाहेरतून आणले बहादूरतून, कुठून कोणी आणलेच नाही तरी माझी म्हणतो. माल, माडी, गाडी, हे जमिनीतून इटा बनवली आणि त्याची गाडी बनवली. जमीन महत्वाची आहे, भूमाता महत्वाची आहे. या भूमातेने तुम्हाला जगवलं, अन्न पाणी सर्व भूमाता देते, ईश्वर देतो, हवा देतो, अग्नी देतो, सर्व पर स्वाधीन आहे. स्वाधीन काहीच नाही तरी तुम्ही माझं म्हणतात. हे संतांना तुमचं अज्ञान काढायचंय, त्याच्यात संत म्हणतात. त्याला संत म्हणतात. संत कोणी नसतं. मुलगा मागायचा नाही, शेती मागायची नाही, पैसा मागायचा नाही, नोकरी मागायची नाही, मुलाचं लग्न नको, मुलीचं लग्न नको, याच्यासाठी आहे का? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, तू का करे ना भोभाट. तुम्ही हा भानगडीत पडू नका ना, काहीच करू नका ना. सहज देवाला अर्पण करून घ्या. बोले चाले हरी, त्याची कथा तोच करे, त्याचं काम तोच करतो, तुम्ही कोणी करत नाही. असं एकाने जरी मला सांगितलं, मी त्याचा लोटांगण घालून दास येईल, त्याचा पाय सोडणार नाही. कोणतं? की श्वास तुम्ही चालवता का? कोण चालवता? तुम्ही नाही चालत ना, देव चालवता ना. मग मी करतो कसं म्हणता? हे कसं तुमच्या डोकं चालतं? हेच माझ्या डोक्यात बसत नाही. हे गुरुमाऊलीच्या कृपेने मला सहज विचार येतात. हो 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 हो. आठवेना परमात्मा म्हणून केली श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरुदेव. जर पुढच्या वर्षाचं आमंत्रण आज गुरु तो अंतरयामी, तू अंतरयामी, ब्रह्मा विष्णू सदा शिव, ब्रह्मा विष्णू सदा शिव. जय दौलत स्वामी, जय देव जय गुरुदेव. दया करून मनिष्ठान नित्य तू करसी, नित्य तू करसी. निज बोधाचा तिलक, निज बोधाचा तिलक, त्रिकोटी शोभवती. मला पवनाची मिळवून साधू रमसी, साधू रमसी. योगी गो
सारी सारी समर्थ तोसी जय देव जय गुरुदेव जय जय निर्गुण सद्गुरु तू अंतर्यामी ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जय दौलत स्वामी जय देव जय गुरुदेव चार अकरा स्तवती तुझ देवा स्तवती तुझ देवा अंती म्हणून घेतो विसावा रोजचे तनमय होता ना लगे आठवावा ना लगे आठवावा सोम के घेऊन सोम के घेऊन जय देव जय गुरुदेव जय निर्गुण सद्गुरु तू अंतर्यामी ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जय दौलत स्वामी जय देव जय गुरुदेव परलोकी होतील दाता तू आमचा तुझे आशा के बता तुझे आशा के बता भागन कालाचा प्रसन्न होऊन अर्पित सेवा नामाचा देवा नामाचा नाम स्मरणे भाविसी नाम स्मरणे भाविसी अनुभव स्वरूपाचा जय देव जय गुरुदेव जय जय निर्गुण सद्गुरु तू अंतर्यामी ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जय दौलत स्वामी जय देव जय गुरुदेव चरणी देऊन माता मागत से दान क्षणो क्षणी मग राहू क्षणो क्षणी मग राहू तुझे निज शरण विश्वात्मक तव रूपी लागो गुरु भजना दाता जावे सजी साध समाधान जय देव जय गुरुदेव जय निर्गुण सद्गुरु तू अंतर्यामी ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव जय दौलत स्वामी जय देव जय गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय।
पूर्ण ब्रह्म स्वामी माणिकराव महाराज की, सद्गुरु दौलतराव महाराज की, परम पूज्य धर्मराज महाराज की, पूज्य श्री महाराज की, सब संत की जय, खिलाने वाले की जय। प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा, सहवास तुझाची घडावा देवा, सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज